नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील महत्त्वाच्या घटना, आंदोलने, चळवळी यावरती प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, परीक्षेत या टॉपिकवरती वारंवार प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा प्रश्न पहिला, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर 13 एप्रिल 1919 ला झाले। तर मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड यालाच अमृतसर हत्याकांड असेही म्हटले जाते। 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर पंजाब येथील जालियनवाला बाग येथे त्यांनी निशस्त्र भारतीयांच्या मोठ्या जमावावर गोळीबार केला, अनेकांना ठार केले आणि शेकडो जखमी झाले। त्यावेळी अमृतसरमध्ये लागू असलेल्या मार्शल लॉची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जनरल डायरने गोळीबार करण्याचे आदेश दिले। तर पहा पुढचा प्रश्न, चौरी चौरा घटना कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 4 फेब्रुवारी 1922। तर मित्रांनो, चौरी चौरा हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एक शहर आहे। 4 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला आणि पोलीस स्टेशन पेटवून दिले, ज्यामध्ये 22 कामगार आणि 3 नागरिकांचा मृत्यू झाला होता। तर पहा पुढचा प्रश्न, 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर सर A.O. ह्यूम यांनी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती। मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी झाली होती। पाहूयात पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे विधान कोणाचे आहे? तर हे विधान आहे बाळ गंगाधर टिळक यांचे। तर पहा पुढचा प्रश्न, काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केव्हा आणि कुठे पास केला? तर 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा पास केला होता। पहा पुढचा प्रश्न, महात्मा गांधींनी दांडी समुद्र किनारी मीठ कायद्याचे उल्लंघन केव्हा केले? तर 6 एप्रिल 1930 ला केले आहे। 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी 78 अनुयायांसह साबरमती, अहमदाबाद येथील आश्रमातून पदयात्रा सुरू केली। दांडीपर्यंतचे 241 मैलाचे अंतर त्यांनी 24 दिवसांत पूर्ण केले आणि 6 एप्रिल 1930 रोजी अरबी समुद्र किनारी दांडी शहरात मीठ कायदा हा मोडला गेला। तर पाहूयात पुढचा प्रश्न, लंडनमध्ये ब्रिटिश सम्राटने पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन केव्हा केले? तर 12 नोव्हेंबर 1930 रोजी ब्रिटिश सम्राटने पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन केले होते। पहिली गोलमेज परिषद ही ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती। तर पहा पुढचा प्रश्न, गांधी आयर्विन करार हा केव्हा झाला? तर 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार हा झाला होता। 5 मार्च 1931 रोजी लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी महात्मा गांधी आणि तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात राजकीय करार झाला, ज्याला गांधी आयर्विन करार असेही म्हणतात आणि यालाच दिल्ली करार असेही म्हणतात। तर पहा पुढचा प्रश्न, कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी भारतीय राष्ट्रीय चळवळी दरम्यान लिहिले होते? तर केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी भारतीय राष्ट्रीय चळवळी दरम्यान लिहिले होते। त्यांनी केसरी हे वृत्तपत्र मराठीत आणि मराठा इंग्रजीत हे 2 वृत्तपत्र सुरू केली। गणपती महोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज महोत्सवाची सुरुवात देखील त्यांनी केली होती। त्यांनी 1916 मध्ये होम रूल लीग सुरू केली। तर पाहूयात पुढचा प्रश्न, चंपारणच्या शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी गांधीजींना कोणी आमंत्रित केले? तर राजकुमार शुक्ला यांनी आमंत्रित केले होते। तर चंपारण ही चळवळ मुळात नीळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध होती। पहा पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु कोण होते? तर चित्तरंजन दास हे सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु होते। सुभाषचंद्र बोस यांनी 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॅक आणि किसान सभेची स्थापना केली। त्यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे नाव दिले होते। तर त्यांची प्रसिद्ध नारे कोणती आहेत? तर दिल्ली चलो, जय हिंद, तुम मुझे खून दो ही त्यांची प्रसिद्ध नारे आहेत आणि त्यांचं द इंडियन स्ट्रगल नावाचं प्रसिद्ध आत्मचरित्र देखील आहे। पहा पुढचा प्रश्न,
अभिनव भारत ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना कोणाकडून स्थापन करण्यात आली? तर बी.डी. सावरकर यांच्याकडून अभिनव भारत ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन करण्यात आली. अभिनव भारत सोसायटीची स्थापना विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश सावरकर यांनी 1904 मध्ये नाशिकमध्ये केली होती. त्याचे सुरुवातीचे नाम मित्रमेळा असे होते आणि त्याची स्थापना ही 1899 मध्ये झाली. पाहूयात पुढचा प्रश्न. कोणी खिलाफत चळवळीचे नेतृत्व केले? तर अली ब्रदर्स यांनी खिलाफत चळवळीचे नेतृत्व केले होते. पहा पुढचा प्रश्न. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच AITUC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 31 डिसेंबर 1920 रोजी AITUC ची स्थापना ही झाली होती. पुढचा प्रश्न. अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात छोडो भारत हा ठराव कधी झाला होता? तर 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात छोडो भारत ठराव हा पास झाला होता. आणि 8 ऑगस्ट 1942 रोजी वर्धा मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात गांधीजींनी भारत छोडो आंदोलन हे सुरू केले आणि करो या मरो ची हाक दिली होती. मित्रांनो, वर्धा प्रस्तावाला भारत छोडो प्रस्ताव असेही म्हणतात. तर पहा पुढचा प्रश्न. भारतात होम रूल आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होम रूल आंदोलनाचे नेतृत्व केले होते. एप्रिल 1916 मध्ये टिळकांनी बेळगाव इंडियन होम रूल लीग सुरू केली आणि अॅनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रासमध्ये होम रूल लीगची स्थापना किंवा सुरुवात केली. तर पहा पुढचा प्रश्न. रोलेट ऍक्ट कधीचा आहे? तर 19 मार्च 1919 रोजी आणलेला हा कायदा होता. या कायद्यानुसार सरकार कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय अनिश्चित काळासाठी ताब्यात ठेवू शकते. या कायद्याबद्दलची भारतीय प्रतिक्रिया आणि सरकारी दडपशाही या कायद्याच्या विरोधात सर्व भारतीय एकत्र उभे राहिले. त्यांनी याला ब्लॅक बिल असे नाव दिले. तर पाहूयात पुढचा प्रश्न. कोणत्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन हे स्थगित केले होते? तर चोरी चोरा या घटनेमुळे असहकार आंदोलन हे स्थगित केले होते. महात्मा गांधींनी अहिंसेच्या तत्वज्ञानाच्या आधारे असहकार चळवळ ही सुरू केली होती. मात्र चोरी चोरा या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यामुळे संतापून गांधीजींनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी बारडोली येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत असहकार आंदोलन हे मागे घेण्याची घोषणा केली. तर पहा पुढचा प्रश्न. सायमन कमिशन भारतात केव्हा आले? तर फेब्रुवारी 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले. पुढचा प्रश्न. खिलाफत चळवळ कधी सुरू झाली? तर मार्च 1919 मध्ये खिलाफत चळवळ ही सुरू झाली होती. तर पहा पुढचा प्रश्न. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? तर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी 1 जानेवारी 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना ही केली होती. पुढचा प्रश्न. चित्तगावच्या पोलीस शस्त्रागारावरील हल्ल्याचा प्रमुख कोण होता? तर सूर्यसेन हा होता. पुढचा प्रश्न. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर J.B. कृपलानी हे स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. पाहूयात पुढचा प्रश्न. युगांतर पक्षाचे नेतृत्व कोणी केले? तर जतींद्रनाथ मुखर्जी यांनी युगांतर पक्षाचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना कोणत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती? तर लाहोर कट प्रकरणात भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.